कुठे हरवले प्रेम माझे भाग 28. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 27 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. सकाळ होते आणि सकाळी सगळे ब्रेकफास्ट रूममध्ये मागवून घेतात आणि आवरून जायला निघतात. काकांचा मुलगा शंतनू आणि आत्ते बहीण दीक्षा त्यांच्यासोबत येण्याची जिद करतात. त्यांनाही ते सोबत घेतात. सगळे ऐतिहासिक स्थळे बघून सगळे अगदीच भारावून जातात. बांधकाम, फिनिशिंग, आर्किटेक्चर, अजंता केव्ज, एलोरा केव्ज, बीबी का मकबरा, घृष्णेश्वर टेम्पल, दौलताबाद फोर्ट, औरंगाबाद केव्ज, द बुद्धिस्ट केव्ज, सुनहरी महाल हे सर्व ते बघतात. सायंकाळी फंक्शन असल्याने लवकर घरी परतावं लागतं. व्यवस्थित बघूनही होत नाही म्हणून सगळे उदास होतात. पण काय करणार, वेळेत घरी पोहोचणं गरजेचं असतं ना. सगळे घरी येतात. फंक्शनसाठी तयार होतात. प्रिया, अज्जू, अमायरा, आई बाबा सगळे लॉनमध्ये जातात. मस्त रोमॅन्टिक सॉंग्स सुरू असतात. अज्जू प्रियाकडे बघतो पण ती त्याला आज भाव न देण्याचे नाटक करते. अज्जू म्हणाला, छान दिसतेस. प्रिया म्हणाली, जे नसेल माहीत मला ते सांग, आणि ती हसते. अज्जू नाराज होतो आणि सगळे हसतात. सगळे म्हणजे फक्त त्याचीच फॅमिली, कारण ते जास्त इन्व्हॉल्व नसल्यामुळे कुणी जास्त कुणाशी बोलत नसतं. काही वेळ सगळे बसले असतात. प्रोजेक्टरवर ड्रोन कॅमेऱ्याचे शूटिंग दिसत असते. पण प्रोजेक्टरवरच्या ड्रोन कॅमेऱ्याची शूटिंग बंद होऊन तिथे अज्जू व प्रियाचे फोटोज दिसतात. आत्या म्हणाली, स्वतःचे रक्त नसले की असंच होतं. मला वाटलंच ही मुलगी अज्जूला फसवणारच. चांगल्या घरचा मुलगा काय दिसला लागली मागे त्याच्या. बाबा म्हणाले, ताई सांभाळून, जास्त बोलताय. प्रियाविषयी एकही शब्द नको पुढे, मी ऐकून घेणार नाही. आत्या म्हणाली, म्हणजे जे इथं दिसतंय त्यानंतरही आम्ही शांत बसून तमाशा बघावा की काय? ही अशीच असणार, माहिती होतं मला. आमच्या मुली बघा, वर तोंडही करूनही कुणा मुलाकडे बघणार नाहीत. आणि ह्या माहीत नाही आई वडील सोडतात कसे. तिचं हे बोलणं ऐकून बाबा बहिणीवर हात उगारतात. आई त्यांना मागे घेते. सगळे बघत असतात आणि अज्जूचे लक्ष प्रोजेक्टरकडे जाते. तिथे अज्जू ऋषभला बघून एकदम रागात येतो आणि ओढतच घेऊन येतो. अज्जू म्हणाला, तूच केलंस ना हे सर्व, सांग. अज्जू त्याला लाथा घालत बोलतो. आत्या येऊन अज्जूला एक कानशिलात लावते. तोच तो परत ऋषभला हाणतो. प्रिया येऊन त्याला मागे ओढते. प्रिया म्हणाली, अज्जू अज्जू भानावर ये. असल्या लोकांसाठी का स्वतःला तू त्रास करून घेतोय? ही लोक कधीच सुधारणार नाहीत. म्हणून आपण बिघडून त्यांच्या पातळीत जाऊन त्यांना नाही ना हँडल करू शकत. कुणी सुधारणार असला ना की बोलून अर्थ असतो, नाहीतर काय फायदा. कितीही टाळांचा गजर करा, मूर्ख माणूस ऐकत नसतो. चल इथून. आत्या तिचा डावा हात पकडून ओढते आणि बोलते, ए काय नखरे ग तुझे, स्वतःचा हक्क बरा दाखवतेस. कोण आहेस, कोण तू? मैत्रीणच ना, मग इतका का भाव खातेस त्याच्या भरोश्यावर? आत्या मुलाची अवस्था बघून चांगल्याच चवताळल्या होत्या म्हणून काहीही बोलत असतात. पण प्रिया मात्र आता शांत बसणार नसते. बघाच आता. प्रिया म्हणाली, मी कोण आणि काय यापेक्षा तुम्ही स्वतः एक प्रश्न आज स्वतःला विचारून तरी बघा. अरे तुम्ही तर ताई आहात ना बाबांच्या, आणि त्यांच्याच मुलाला अरे दुसऱ्यांच्या मुलाला काहीही बोलण्यापेक्षा स्वतःच्या मुलाला आधी सांभाळा. आता केस टाकली की अटक होईल, पण मी तुमच्या इतकी माझी लायकी कधीच दाखवू देत नाही. एकदा याला चान्स देते. परत जर का हा असा वागला ना तर माझं नाव लक्षात ठेव, प्रिया कुलकर्णी, ओके? आणि काय म्हणलात तुम्ही, मी याच्या भरोश्यावर? माहिती असू द्या, मी एक BPOची फाउंडर आहे आणि मला कुणाच्याही भरोश्यावर राहायची काहीही गरज नाही. समजलं? आणि हो, समजलं नसेल ना, मी माझा व्हिजिटिंग कार्ड देते. कधी क्लासेसची गरज पडली तर या. हो, सगळ्यांना माहितीस्तव एक गोष्ट सांगते, मी इतकी बोलत कधीच नाही. पण जर माझ्या आणि अज्जूच्या वाट्याला जो कुणी आलं त्याची मग माझ्याशी गाठ असेल, लक्षात ठेवा. म्हणून मी इथून गेल्यावर माझ्याविषयी तुमचे शब्द वापरलेत तरीही मला काही फरक पडणार नाही. ती झटक्याने तिथून जायला निघते. थोड्या दूर गेल्यावर परत मागे फिरते आणि म्हणते, आणि एक गोष्ट आत्या, ती म्हण आहे ना, अति शहाणं त्याचं बैल रिकामं, ती तुमच्यासारख्या लोकांना विचारात घेऊन बनवली आहे. लक्षात असू द्या, येते मी.
सगळे प्रियाकडेच बघत असतात. अज्जूची फॅमिली पॅकिंग करून तेव्हाच निघून रवाना होते आणि घरी येते. सगळे हॉलमध्ये बसतात. प्रिया बाबांच्या पायाजवळ खाली बसून रडते. प्रिया म्हणाली, बाबा मला माफ करा, मी जास्तच बोलले. बोला ना बाबा काहीतरी. आणि ती रडत असते. बाबा म्हणाले, प्रिया बेटा, कुठल्या तोंडाने तुला धन्यवाद बोलू पोरी. जे आजपर्यंत आम्ही सहन केलं त्याची कल्पनाही करवत नाही ग. आणि आज तू जे काही बोललीस त्यात चुकीचं काहीच नव्हतं. उलट मी तुझे आभार मानतो. आजपर्यंत मला गरज होती तर कधीच माझ्या मदतीला कुणी येत नव्हतं. जेव्हापासून माझा बिझनेस वाढला सगळे जवळ आले आणि या लग्नगाठीचा सगळा खर्च मीच केलाय. पण माझ्या भावाने मला एका शब्दानं थांबवलं नाही. कदाचित यालाच स्वार्थ म्हणावे. पण पोरी, तूच खरी मालकीण आहेस माझ्या अज्जूच्या हृदयाच्या कप्प्याची. पोरी, लग्न करशील माझ्या अज्जूसोबत? प्रिया म्हणाली, बाबा. आणि ती रडते. सगळे रडत असतात. प्रिया म्हणाली, बाबा तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला खरंच मी त्याची ऋणी असेल. आणि लग्नाविषयी मी सध्या पूर्णपणे तयार नाही हो बाबा. पण आज एक वचन देते. मी अज्जूची आहे आणि नेहमी असेन आणि लग्नही करेल. पण बाबा मला वेळ हवाय. बाबा म्हणाले, धन्यवाद पोरी. खरं तर मी तुझ्या ऋणी असेल. जितका वेळ हवाय घे. आम्ही नेहमी तुझे असू हक्काचे. प्रिया म्हणाली, रडू नका ना बाबा. बाबा म्हणाले, आज मला माझी फॅमिली पूर्ण झाल्यासारखी वाटते पोरी. हे आनंदाश्रू आहेत. आज नको थांबवू. दोघेही खूप रडतात. सगळे त्यांना बघून रडतात आणि ती रात्र रडण्यातच जाते. तर मित्रांनो, आता आपण भेटतोय काही दिवसांनी. आज प्रिया झोपूनच असते. 11 वाजले असतात. अचानक तिच्या अंगात खूप थंडी भरते आणि तिचं शरीर खूप तापलेलं असतं. ती तशीच पडून असते. तिला अमायराचा कॉल येतो. अमायरा म्हणाली, हे स्वीटू, व्हॉट्स गोईंग ऑन डिअर, कम ना. प्रिया रडत असते. ती काहीच बोलत नसते. अमायरा म्हणाली, हे बेबी, व्हॉट्स हॅपन टू यू? इज एव्हरीथिंग ऑल राईट? टेल मी ना व्हाय यू आर नॉट टॉकिंग स्वीटू? कमिंग बेबी, वेट, डोंट क्राय. अमायरा पळतच प्रियाच्या फ्लॅटवर जायला निघते. घराचे दार लॉक करणे विसरून ती पळत सुटते आणि पटकन फोन काढून अज्जूचा नंबर डायल करते. तो काही कॉल रिसीव करत नाही. ती श्रेयसला कॉल लावते. अमायरा म्हणाली, हे श्याम, कम फास्ट. प्रिया इज नॉट वेल. शी इज कंटिन्युअसली क्राईंग. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट टू डू. प्लीज कम फास्ट. अज्जू डिडंट पिक द कॉल. प्लीज टेल हिम कम. श्रेयस म्हणाला, डोंट बी वरीज दिदू. आय एम ऑन माय वे टू कम. आय विल बी देअर सून. टेक केअर ऑफ हर. ती पटकन सेलफोन खिशात टाकते आणि पळत लिफ्टच्या दिशेने जाते. आज तर लिफ्टही बंद असतो. प्रत्येक फ्लोअरवर लिफ्ट चेक करत करत ती पडते. 2 फ्लोअर नंतर एक लिफ्ट सुरू मिळते. पटकन ती खाली प्रियाच्या फ्लॅटवर येऊन मोठा श्वास घेते. एमर्जन्सी म्हणून दोघे एकमेकांच्या फ्लॅटच्या चाव्या आधीच एक्सचेंज करून असतात. त्यामुळे ती डोअर ओपन करून आत शिरते. प्रिया थंडीने कुडकुडत पडून असते आणि खूप घाबरली असते. अमायराला बघून तिला बिलगून लहान बाळासारखी रडते. अमायरा तिला जवळ घेऊन शांत करते. तिला खूप ताप असतो. अंग तापले असते. प्रियाला बेडवर झोपवून अमायरा पटकन डॉक्टरला कॉल करणार. तोच अज्जू आणि श्रेयस डॉक्टरला घेऊन येतात. फायनली डॉक्टर प्रियाला चेक करून इंजेक्शन देतात आणि औषधाची पावती अज्जूच्या हातात ठेवत म्हणतात, काळजी करू नका. थोडं व्हायरल आहे. होतील त्या बऱ्या. खूप घाबरल्या होत्या त्या एकट्या असल्यामुळे. काळजी घ्या. येतो मी. अज्जू त्यांच्या हातांना पकडून म्हणतो, थँक्स डॉक्टर. थँक यू सो मच. ते निघून जातात. श्रेयस पावते घेऊन औषधं आणायला मेडिकल स्टोअरमध्ये जातो. अमायरा अज्जूच्या बाबांना आणि अर्णवला कॉल करून सांगते. अमायरा म्हणाली, बाबा घाबरण्याचे काहीच कारण नाही. स्वीटू आता शांत झोपली आहे. काहीच वेळात येईल शुद्धीवर. या तुम्ही आरामात. बाबा म्हणाले, हो बेटा, आम्ही पोचतो आहोत. अज्जूने जसे सांगितले मी ऑफिसमधून लगेच आलोय. आईही आहेत माझ्यासोबत. येतोय आम्ही. ती नंतर अर्णवला कॉल करते. सर्व सांगते. तो खूप घाबरतो. काही घाबरायचे कारण नाही. तू आरामात ये. आम्ही आहोत इथं. तो लगेच श्रीकांतला सांगतो आणि त्याला घेऊनच प्रियाकडे निघतो. श्रेयस परत येतो. आई, बाबा, अर्णव, श्रीकांत सगळी मंडळी पोहोचलेली असते. प्रियाला इंजेक्शन देऊन 1 तास झालेला असतो. आता ती हळूहळू डोळे उघडत उठायचा प्रयत्न करते. अज्जू तिचा हातात घेऊन मागील 1 तासांपासून फक्त रडत बसला असतो.
त्याचं डोकं प्रियाच्या डाव्या हाताजवळ बेडवर ठेवून तो रडत असतो. प्रिया त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो, जड आवाजात बोलते, कारण ती अशक्त असते. प्रिया म्हणाली, अज्जू काय झालं हे? सगळे इथं का जमलेत? आणि मी का झोपली? तुम्ही सगळे आलात आणि मला जाग कशी आली नाही? अज्जू सांग ना, तू का रडतोस इतका? अज्जू तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणतो, गप ग, किती प्रश्न विचारतेस? शांत झोप तू. बरं नाही ना तुला? प्रिया म्हणाली, मला काय झालं? अज्जू म्हणाला, माणूस हा एक मशिनरी असतो आणि त्यात बिघाड होणे हेच त्याचे जीवन असते. समजलं वेडी? आता चल उठ आणि हे ज्यूस घे. आधी काहीच नसेल खाल्लं वेडी. कामाचं तेवढं दिसतं मॅडमला. स्वतःची काळजी कोण घेणार? प्रिया म्हणाली, मग तू आहेस ना? बाबा म्हणाले, प्रिया बेटा, आता तू एकटी नकोय आम्हाला. तू आणि अज्जू लवकरच लग्न बंधनात अटकावे हीच माझी आणि आईची इच्छा आहे बेटा. समजून घे ना. तू आमच्यासोबत असलीस की काय हवं काय नको बघता येईल. इथे उगाच त्रास होतो पोरी. आता जर अमैराने काल केला नसता तर देव ना करो बरं वाईट हो, पण एकट्या जीवाचं सांगता येत नाही. ते काही नाही, येत्या 14 फेब्रुवारीला तुम्ही लग्न करताय, समजलं? प्रिया म्हणाली, बाबा मी काय म्हणते, 14 फेब्रुवारीऐवजी 8 मार्च कसं राहील? नाही म्हणजे तेव्हा महिला दिवस ना, मग चांगलं होईल. आणि मला जास्त खर्च नकोय, तर आम्ही रजिस्टर मॅरेज करू आणि आपण एक छोटी फॅमिली पार्टी करू, जर सगळ्यांना काही प्रॉब्लेम नसेल. आई म्हणाली, तू एकदाचं हो बोललीस तेच आमच्यासाठी खूप आहे पोरी. बाबा म्हणाले, हो ना, आणि लग्नात खर्च केल्यानेच लग्न होतं हा कुठं नियम आहे का? तुला ज्या पद्धतीनं वाटतं करू पोरी आपण. अर्णव म्हणाला, ताई मी खुश आहे तुझा निर्णय ऐकून. सगळे म्हणाले, आम्ही पण खुश आहोत. अज्जू म्हणाला, चला मग सगळ्यांनी बाहेर निघा. अब दुल्हा दुल्हन को उनका स्पेस होना. सगळे हसतात आणि सगळे बाहेर जातात. अज्जू प्रियाचा हात हातात घेऊन किस करतो. अज्जू म्हणाला, प्रियू प्रियू कसू सांगू आज मी किती खुश आहे. प्रिया म्हणाली तोंडाने आणि ती हसते. दोघेही खूप हसतात. अज्जू म्हणाला, पण खरंच प्रियू, माझी लाईफ तूच फुलफिल केलीस. द परफेक्ट गर्ल इन माय लाईफ. प्रिया म्हणाली, अज्जू पण मला एक मनात भीती वाटते रे. तो तिचा हात हातात घेत बोलतो, कसली ग? प्रिया म्हणाली, आपण काही जबाबदाऱ्या घेतो आणि त्यात जर काही चुका झाल्या की. अज्जू म्हणाला, हे बघ प्रियू, कुणीच परफेक्ट नसतो या जगात आणि जे दाखवतात परफेक्ट आहेत ते फक्त ढोंग असतं. आणि तू नको ग काळजी करू, मी आहे ना, सांभाळून घेईलच ना सर्व. आणि माझी प्रियू खूप स्ट्राँग आहे, मलाच तिची मदत पडेल. आणि तो हसतो. प्रिया म्हणाली, चावट कुठला, जा मी नाही बोलणार. ती खोटं राग चेहऱ्यावर आणून एका बाजूला फेस करून बसते. अज्जू त्या बाजूला जातो, ती दुसऱ्या बाजूला फेस करते. अज्जू तिकडे जातो. ती असंच करत करत त्याला चिडवत असते. काही वेळाने तो तिचा फेस दोन्ही हातात पकडून आपल्या फेस पुढे धरतो. ती डोळे बंद करते. तो जवळ येऊन तिला गालावर किस करतो आणि खूप जोरात हसतो. प्रिया पण खुश होते. अज्जू म्हणाला, प्रियू तू खूपच नाजूक आहेस ग मनातून. तुझा विश्वास मी कधीच नाही तोडणार. मी तुझ्या इच्छेविरुद्ध कधीच नाही करणार नाही. आणि लग्न म्हणजे फक्त शरीराने एक होणे नव्हेच वेळी, ते तर मनाचे बंधन असते जे की अटूट असते. मग काहीही होऊ देत, तू आहे तशीच राहा, कधीच बदलू नकोस. मी तुझ्यावर तरीही तितकाच प्रेम करेल, अगदी पहिल्या दिवशीपासून प्रेमात पडलो तितका. प्रिया रडत असते. अज्जू म्हणाला, प्रियू मी सांगितलं होतं ना रडायचं नाही. प्रिया म्हणाली, तू इतका सेंटी का होतोय मग? आणि रडू नाही तर काय? मला इतका चांगला नवरा मिळतोय, मग आनंदाश्रू नाही निघणार का? आणि ती हसते. अज्जू म्हणाला, ते आनंदाश्रू होते, तो विचारत असतो. प्रिया हसत असते. अज्जू म्हणाला, ए बात मेरी जान, ऐसा ही हंसते रहने का रे, क्या है लाइफ, एक बार मिलती है लेकिन हम उसे कितने बार जीते हैं, उस पे अपनी लाइफ का पॉझिटिव्ह निगेटिव्ह काउंट होता. समजी डार्लिंग? बोले तो एकदम झकास, एकदम फाडू. प्रिया त्याला बघतच बसते. अज्जू म्हणाला, तुला काय झालं असं बघायला? प्रिया म्हणाली, अरे हा प्रश्न मला तुला विचारायला हवा. ही कसली भाषा तुझी? अज्जू म्हणाला, ओ ते मला कधी हुकी आली की मी हीच भाषा बोलतो. एकदम भारी वाटतं. असं वाटतं जसं की काही प्रॉब्लेम आहेतच नाही. लाईक अनिल कपूर स्टाईल. बोले तो एकदम झकास.
प्रियासुद्धा आता बोले तो एकदम झकास सोबतच म्हणते आणि खूप वेळ ते तसे जोरजोरात हसतात. हे ऐकून सगळे आत येतात. त्यांना सांगितल्यावर तेही हसतात आणि एकच आवाज त्यांच्या फ्लॅटमध्ये गुंजतो. बाबा म्हणाले, "बघ प्रिया बेटा, किती छान होईल ना, तू आमच्या घरी आलीस की असंच हसायला मिळेल. एक्झरसाईज करायची काय गरज आहे, असेच आम्हीच तुला फिट ठेवू." आणि सगळे हसतात. अमायरा मात्र रडत असते. प्रिया म्हणाली, "ए वेडी, तुला काय झाले? का रडतेस ॲमी?" अमायरा म्हणाली, "तू गेलीस की माझं काय होईल स्वीटू?" आई दोघींच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, "बेटा अमायरा, तू आणि श्रेयसही येऊन राहा आमच्यासोबत, सगळे एक फॅमिली म्हणून." बाबा म्हणाले, "आयडिया काही वाईट नाही." अज्जू म्हणाला, "ठरलं मग, तुम्ही प्रियासोबतच शिफ्ट होताय." प्रिया म्हणाली, "बघितलं एमी, माझा नवरा किती काळजी घेतो. आता खुश ना?" अमायरा म्हणाली, "स्वीटू." प्रिया म्हणाली, "ॲमी." सगळे खुश असतात. अ कम्प्लीट हॅपी फॅमिली. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.